जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल हाती आलेले आहेत. जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस यांना अधिकच्या जागा दरवर्षीपेक्षा मिळाल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे, तर भाजप ज्या पहिल्यांदा जागा होत्या मागच्या वेळेला त्याच्यापेक्षा अर्ध्यावरती आली. या सगळ्यावर बोलण्यासाठी निकालावर माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत जयप्रकाश दगडे सर. कशा पद्धतीने हा सगळा रिझल्ट बघता थोडक्यात सांगा. लातूरची ही जी मिनी मंत्रालय आहे जिल्हा परिषद, याच्यावर अपेक्षेप्रमाणे मी गेल्या 3 दिवसांपासून पत्रकार मंडळींमध्ये चर्चा करताना असं म्हणतोय की ही त्रिशंकू जिल्हा परिषद येईल. त्रिशंकू इन द सेन्स भाजपची प्रचंड झालेली पिछेहाट. आताच्या आकडेवर तुम्ही जाऊ नका, आता ते काहीतरी युती अमुक तमुक जमव हे सगळं होईल, परंतु भाजपची झालेली पिछेहाट लक्षात घ्या. या जिल्ह्यात भाजप 36 वरून एकदम 18 वर आलेला आहे जिल्हा परिषदेमध्ये. याची अनेक कारणं आहेत. एक तर भाजपच्या आमदारांमध्ये समन्वय नव्हता, आणि आता बघा लोकसभेपासून भाजपचा पराभव लोकसभेला झाला, विधानसभेला इकडं लातूरमध्ये झाला, अगदी थोडक्या मतात लातूरची सीट गेली. त्याच्यानंतर महापालिकेमध्ये प्रचंड बॅकफूटवर गेलं BJP, आणि आता पुन्हा जिल्हा परिषद मिनी मंत्रालय यात ग्रामीण भागाचा विकासाचा जो आत्मा आहे त्या तिथं भाजपला फक्त 18 जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे. याचा अर्थ मग प्रश्न असा आहे की भाजपला आता नेतृत्व बदलाची गरज आहे का? या सगळ्या निवडणुकांमध्ये माजी मंत्री संभाजीराव पाटील हे भाजपचे प्रमुख होते. त्याच्यानंतर भाजपला सेटबॅक बसण्याचं एक प्रमुख कारण ते पण आहे की तुम्ही लातूर विधानसभेमध्ये BJPच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना झालेला विरोध, हा विरोध तिकडं निलंग्यात त्याचं प्रतिबिंब उमटलं. लांबोटा, औराद शहाजानी सारख्या लिंगायत बहुल मतदारसंघांमध्ये जिल्हा परिषदेच्या काँग्रेस निवडून आलेली आहे. मला हे सांगा की चेहरा आणि नारा हे दोन्ही भाजपने यावेळेस दिले नाही, त्याचा कसा फटका बसला? त्याचा फटका बसलेलाच आहे. भाजपनं चेहरा दिलेला नाही हे बरोबर आहे, भाजपनं नारा दिला नाही हेही त्यापेक्षा बरोबर आहे. परंतु एक लक्षात घ्या तुम्ही, भाजपचे या जिल्ह्यामध्ये 3 आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत. ही सगळी मंडळी महायुतीमध्ये मुंबईत आहेत. या 5 आमदारांनी एकट्या अमित देशमुखांना विरोध केलेला आहे, आणि एकटे अमित देशमुख एक काँग्रेसचे या 5 आमदारांना पुरून उरलेले आहे. 5 विरुद्ध हा असा संघर्ष झाला, कशा पद्धतीचा? असाच झाला. हा संघर्ष अतिशय अटीतटीचा होता, आणि अमित देशमुखांनी कधी नाही होतं प्रचंड आक्रमक भूमिका घेऊन या सबंध जिल्हा पिंजून काढला होता. काँग्रेसचं सेटबॅक कुठं बसला? ते सत्तेपर्यंत जाईल अशा पद्धतीचं बोलत होते, कुठं सेटबॅक बसला? हां, काँग्रेसला सेटबॅक जो बसलेला आहे तो काही ठिकाणी त्यांनी उमेदवार, आता एक उमेदवार मला वाटतं याला दिला आहे त्यांनी, सोनू डगवाले जे होते त्यांना उमेदवारी दिली. ते अभिजित देशमुखांचे मित्र आहेत, त्यांना उमेदवारी दिली, परंतु तिथं त्यांना पराभवाच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं. काही ठिकाणी त्यांचे उमेदवार थोडे चुकीचे पडले, हे तर मान्यच करावं लागेल. आणि काँग्रेसच्या दृष्टीनं ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती, आणि पुन्हा एकदा अमित देशमुखांनी हे सिद्ध केलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं भवितव्य आता अमित देशमुख यांनाच आहे. महाराष्ट्राच्या आम्ही जागा बघत होतो त्यावेळेस 46-47 जागा फक्त महाराष्ट्रभरात दिसत होत्या, त्यापैकी 23 जागा तर लातूरच्याच आहे. तर कसं हे सगळं समीकरण पुढे बदललं असं वाटतंय? लातूरचं समीकरण काय? नाही, लातूरचं समीकरण लातूरपुरतं आपण विचार केला एक आहे की लातूरमध्ये अमित देशमुखांचं निर्विवाद वर्चस्व आहे काँग्रेसचं. ते महापालिकेत दिसलं आपल्याला, याही जिल्हा परिषद गटामध्ये दिसलेलं आहे. सत्ता जी येणार आहे त्यातलं काही समीकरण असणार आहे म्हणजे जिल्हा परिषदेची? हां, जिल्हा परिषदेमध्ये आता मला असं वाटतंय की BJPचे 18 आलेले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची जी आहे ती या निवडणुकीमध्ये आता या सत्ता बदलाच्या किंवा सत्तेचं जे हे आहे समीकरण, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गेम चेंजर ठरेल. राष्ट्रवादीच्या अपेक्षेपेक्षाही जास्त जागा या निवडणुकीत आलेल्या आहेत. एकूण 12 जागी
राष्ट्रवादी काँग्रेसनं यश मिळवलेलं आहे. अर्थात अजितदादांच्या निधनामुळं निर्माण झालेली सहानुभूती, याही सहानुभूतीचं त्यांना उपयोग झाला असावा. या सहानुभूतीमुळे ते पण नक्कीच सत्तेच्या सगळ्या चाव्या आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात गेलेल्या. कोणाचा झेंडा फडकेला असं वाटतंय तुम्हाला? महायुतीचा झेंडा फडकेल. याचं कारण असं आहे, मी आत्ताच काही अर्ध्या तासापूर्वी सहकार मंत्री बाबासाहेबांशी बोललो. बाबासाहेब पाटील असं म्हणाले की आम्हाला, मी म्हटलं बार्गेनिंग करणार का? स्पष्टच शब्दात विचारलं, बार्गेनिंग इन द सेन्स अध्यक्षपद मागणार का पाठिंबा देण्याच्या बदल्यात? तर ते म्हणाले अध्यक्षपद नुसतं घेऊन करू काय? माझे जे आमदार आहेत महायुतीचे 5 आमदार, त्यांच्या मतदारसंघाच्या विकास निधीचा प्रश्न निर्माण होईल. मला नुसता जिल्हा परिषद बघून चालणार नाही. शेवटी जनतेच्या हिताचे निर्णय आम्हाला घ्यावे लागतील. परंतु हा निर्णय आमच्या नेत्या सुनेत्राताई आणि सुनील तटकरेजी यांना विचारून यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेऊ. पण महायुतीच्या बाजूनं आमच्या काही लोकांचा कल आहे. पहिल्यांदाच असं झालं की मनसेने देखील या ठिकाणी खातं उघडलं, अपक्ष अनेक आल्याचं पाहायला मिळालं, भाजपचा उमेदवार पडलाय आणि भाजपच्या विरोधात अपक्ष उमेदवार भाजपचाच आल्याचं पाहायला मिळालं. अशा पद्धतीचं सगळं चित्र पाहायला मिळालं. तिथं रमेश आप्पांची पानगावमध्ये त्यांचा चिरंजीवांना उमेदवारी, भाजपनं त्यांना नातेवाईकांना उमेदवारी द्यायची नाही या सबबीखाली रमेश कराडांच्या चिरंजीवांना त्यांनी तिकीट दिलं नाही. ओके, पण त्यामुळं निर्माण झालेली रमेश कराडांची नाराजी म्हणजे मनसेचा विजय आहे. अशा पद्धतीने हे सगळे निकाल हाती आलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अजित पवार गट आणि भाजप एकत्र येऊन जे आहे ते जिल्हा परिषदेवर झेंडा फडकल असं ते स्पष्टपणे सांगतायत. मात्र लातूरमध्ये एकल हाती कुणाची सत्ता आलेली नाही, बहुमत त्या पद्धतीचं स्पष्ट आले नाही. त्रिशंकू जे आहे ती जिल्हा परिषद आल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं समीकरण बदलणार का की राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप एकत्र येऊन झेंडा फडकणार, याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.